मतचोरीसारख्या चुकीच्या शब्दाचा वापर केला जातोय। जनतेला भ्रमित करण्याचा अयशस्वी प्रयत्न सुरू। हा भारतीय संविधानाचा अपमान नाही तर काय? केंद्रीय निवडणूक आयोगाचा काँग्रेस नेते राहुल गांधींना सवाल। बिहारमधील सासाराममधून राहुल गांधींच्या वोट अधिकार यात्रेला सुरुवात। मतदार यादीच्या विशेष पुनर्वलोकन प्रक्रियेनं नागरिकांच्या हक्कावर गदा येत असल्याचा त्यांचा आरोप। राहुल गांधींनी बिहारमध्ये नितीश कुमार आणि भाजपच्या विरोधात फोडला प्रचाराचा नारळ। देशात जातीय जनगणना करू आणि 50% आरक्षण मर्यादेची भिंत तोडू, राहुल गांधींची घोषणा। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सोलापूरमध्ये घरकुलांचं लोकार्पण। असंघटित कामगारांना मिळालं हक्काचं घर। प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत मिळाली तब्बल 1348 घरं। सोलापूर शहर होणार सुसज्ज, रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार। मुख्यमंत्र्यांकडून सोलापूरमध्ये IT पार्कची घोषणा। IT पार्कसाठी जागा शोधून ठेवण्याचे दिले निर्देश। शरद पवारांनी ओबीसींचं आरक्षण संपवलं। मंडल यात्रा हे केवळ ढोंग, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा आरोप। कोल्हापूरमध्ये आज हायकोर्टाच्या सर्किट बेंचचं उद्घाटन। सरन्यायाधीश भूषण गवईंच्या हस्ते होणार उद्घाटन। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सोहळ्याला उपस्थित राहणार। कबूतरखान्याजवळ कबुतरांना खाद्य घालावं की नाही, 18 ते 29 ऑगस्टच्या दरम्यान हरकती नोंदवण्याचं आवाहन। मुंबई पालिकेकडून मुंबईकरांना आवाहन। मुंबईसह उपनगरामध्ये पावसाचा जोर वाढला। दुपारच्या वेळी दाटून आला अंधार, तर अनेक भागामध्ये धुक्याचं साम्राज्य। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।